शेताच्या फाळणी नकाशासाठी 1,000ची लाच, कागल भूमी अभिलेख कार्यालयातील दफ्तरबंद कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात। शेत जमिनीच्या फाळणी नकाशासाठी 1,000 रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील शासकीय दफ्तरबंद कर्मचाऱ्यास अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर पथकाने रंगेहात पकडले। शिवराम कृष्णा कोरवी शासकीय दफ्तरबंद वर्ग 3 भूमी अभिलेख कार्यालय कागल राहणार हुपरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। तक्रारदार हे त्यांच्या शेत जमिनीची मोजणी करून घेण्याच्या प्रक्रियेत होते। त्यासाठी शेजारील गट क्रमांकाचा फाळणी नकाशा आवश्यक असल्याने त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय कागल येथे रीतसर अर्ज सादर केला होता। अर्जानुसार फाळणी नकाशा मिळवण्यासाठी तक्रारदार यांनी संबंधित कर्मचारी शिवराम कोरवी यांची भेट घेतली असता काम करून देण्यासाठी 1,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। या प्रकारामुळे तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपीने फाळणी नकाशा देण्यासाठी 1,000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर एसीबी पथकाने सापळा कारवाईचे आयोजन केले। पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून आरोपीने 1,000 रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई वैष्णवी पाटील पोलीस उपाधीक्षक यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप काशीद, सचिन पाटील व कृष्णा पाटील यांनी ही कारवाई यशस्वी केली। दरम्यान शासकीय कामासाठी कोणाकडून लाच मागितली गेल्यास अथवा अपसंपदेबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांनी केले आहे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि